रामकृष्ण हरी माऊली. परत एकदा तुमचं संतांचे पाईक या चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आपण आज बघणार आहोत जगद्गुरु संत तुकोबारायांच्या गाथ्यातील एक अतिशय गोड अभंग. ज्या अभंगामध्ये तुकोबाराय मान आणि अपमानावरती भाष्य करतायत. ते म्हणतायत की या मान आणि अपमानाच्या गोष्टी एका गठोड्यामध्ये गुंडाळून त्याला बाजूला ठेवा, त्याच्याकडे दुर्लक्ष करा आणि आपलं जीवन जगत राहा. असंच मान आणि अपमानावरती भाष्य करणारा एक अतिशय गोड अभंग आपण आज या ठिकाणी बघणार आहोत. त्या अभंगाचं नाव आहे मान अपमान गोवे अवघे गुंडून ठेवावे. बघा, अतिशय गोड अभंग आहे. या अभंगामधून तुकोबारायांनी वेगवेगळ्या प्रकारच्या उदाहरणामधून आपल्याला पटवून दिलंय की या मान आणि अपमानाच्या गोष्टींना बाजूला ठेवणं किती गरजेचं आहे. आणि जर त्या गोष्टी आपण बाजूला नाही ठेवल्या तर आपल्या आयुष्यातील जी शांतता आहे ती शांतता भंगली जाईल आणि त्यामुळे आपलं जीवन सुखी होणार नाही. चला तर पहिले अभंग बघूया आणि त्यानंतर बघूया या अभंगामधून तुकोबारायांनी तुम्हा आम्हाला कुठला संदेश दिलाय. बघा, तुकोबाराय म्हणताय मान अपमान गोवे अवघे गुंडूनी ठेवावे, हेची देवाचे दर्शन सदा राहे समाधान. शांतीची बसती तेथे खुंटे काळगती, आली उर्मी साहे तुका म्हणे थोडे आहे. बघा, अतिशय गोड वर्णन प्रत्येक चरणामध्ये तुकोबारायांनी केलेलं आहे. तुकोबाराय पहिल्या ओळीमध्ये म्हणताय मान अपमान गोवे अवघी गुंडूनी ठेवावे. म्हणजे तुकोबाराय म्हणताय की आपल्याला समाजामध्ये मिळणारा मान आणि होणारा अपमान या दोन्ही गोष्टींमध्ये आपल्या मनाला गुंतून ठेवू नका. त्या बंधनामध्ये मनाला अडकून देऊ नका. आणि या भावना ज्या आहेत, जिथे मान आणि अपमानाची भावना उत्पन्न होते, त्याला एका गाठोड्यामध्ये बांधा आणि त्याला दूर ठेवून द्या, त्याच्याकडे दुर्लक्ष करा. म्हणजे बघा, तुकोबाराय इथे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतायत की बाबांनो, हा मान आणि अपमान ह्या तात्पुरत्या गोष्टी आहेत. म्हणजे एखाद्याला मान मिळतो म्हणून हुरळून जायचं नाही आणि एखाद्याचा अपमान झाला म्हणून दुःखी व्हायचं नाही. या भावना तात्पुरत्या आहेत. आपल्या मनावरती ताबा ठेवा, मनामध्ये शांतता ठेवा, असे या ठिकाणी तुकोबाराय म्हणताय. बघा, तुम्हाला एक अतिशय गोड उदाहरण देतो. म्हणजे एक गाव असतं आणि त्या गावामध्ये एक ज्ञानबा नावाचा माणूस राहत असतो. ज्ञानबा एक अतिशय शांत आणि समाधानी व्यक्ती असतो. त्याच्याकडे ना संपत्ती जास्त होती ना कुठलं पद होतं, पण त्याच्या चेहऱ्यावरती सदैव एक स्मित हास्य आणि समाधानाचं एक हास्य त्याच्या चेहऱ्यावरती अलगद उमटून यायचं. गावातले लोक त्या ज्ञानबा नावाच्या माणसाकडे सल्ले घेण्यासाठी जायचे. एकदा ज्ञानबा बसले होते आणि तिथे एक मनुष्य गेला आणि तो त्यांना मान अपमानाबद्दल आणि सुखदुःखाबद्दल विचारू लागला. आणि तेव्हा ज्ञानोबांनी त्या व्यक्तीला उत्तर द्यायला सुरुवात केली. ज्ञानोबा म्हणतात, समजा समुद्रामध्ये एक जहाज आहे आणि त्या जहाजावरती तुम्ही बसलेले आहात. जोपर्यंत त्या समुद्रामध्ये शांतता आहे ना, तोपर्यंत तो जहाज व्यवस्थित चालतो. पण जर का अचानक वादळ आलं की जहाज मात्र डगमगू लागतो. लाटांचा जोर वाढला की त्या जहाजाला धोका निर्माण होतो. लाटा, इथे ज्ञानोबा त्या व्यक्तीला पटवून देत आहेत की त्या लाटा म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये येणारा मान आणि अपमान आहे. जेव्हा आपल्याला मान मिळतो तेव्हा आपण आनंदी होतो, पण आपला अपमान झाला की मनुष्य दुःखी होतो. त्या लाटाप्रमाणेच, म्हणजे बघा, त्या लाटा येतात, त्या लाटा निघून जातात. त्याप्रमाणे त्या लाटा तात्पुरत्या आहेत. वादळ काय रोजच मनुष्याच्या आयुष्यात येत नाही किंवा वादळ काय रोजच त्या समुद्रामध्ये येत नाही. ते तात्पुरतं असतं. वादळ येतं, वादळ निघून जातं. त्याचप्रमाणे तुकोबाराय इथे म्हणताय की मान आणि अपमान हा तात्पुरता आहे. तुम्ही त्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. ज्याप्रमाणे समुद्रामध्ये वादळ आल्यानंतर ते जहाज डगमगलं जातं, त्याचप्रमाणे इथे तुकोबाराय म्हणताय
तो ज्ञानबा त्या व्यक्तीला सांगतोय की जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये मान अपमान येईल तेव्हा तुमच्या आयुष्याची नाव, तुमच्या आयुष्याची जहाज ही डगमगल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या आयुष्यातून शांतता उद्ध्वस्त होईल, तुमची शांतता भंगली जाईल, तुमच्या आयुष्यातला आनंद कुठेतरी कमी होईल. त्यामुळे काय करा, त्या मान अपमानांच्या गोष्टीला तात्पुरतं ठेवा, त्या गोष्टींना बाजूला ठेवा आणि तुमचं आयुष्य आनंदाने जगत राहा, असं या ठिकाणी तुकोबाराय आपल्याला सांगतायत. बघा पुढे तुकोबाराय म्हणताय, हेची देवाचे दर्शन सदा राहे समाधान. अतिशय गोड वर्णन या ठिकाणी तुकोबारायांनी केलंय. तुकोबाराय म्हणताय, मनामध्ये नेहमी समाधान टिकून ठेवणं हीच खऱ्या अर्थाने भगवंताची सेवा आहे. हेच खऱ्या अर्थाने देवाचं दर्शन घेतल्यासारखं आहे. म्हणजे बघा, ज्याच्या मनात शांतता नसेल आणि कायम असंतोष असेल ना, त्या मनुष्याच्या जीवनामध्ये कुठल्याच प्रकारचा आनंद नसतो. म्हणजे बघा, तुकोबाराय एका ठिकाणी म्हणताय, मनाच्या तळमळे चंदनही अंग पोळे. म्हणजे बघा, चंदन किती थंड असतं, परंतु तुकोबारायांनी इथे वर्णन केलंय, जेव्हा एखाद्या मनुष्याच्या जीवनामध्ये शांतता नसेल तेव्हा त्या मनुष्याला चंदनही पोळायला लागतं. तेच वर्णन तुकोबाराय एका दुसऱ्या अभंगामध्ये करतायत. चित्त समाधाने तरी विष वाटी सोने. म्हणजे बघा, जर माणसाच्या मनामध्ये समाधान असेल तर वाईट गोष्टीही मनुष्याला चांगल्या वाटायला लागतात, किंवा दुःख देणाऱ्या जरी गोष्टी त्याच्या आयुष्यात असतील पण त्याच्या मनामध्ये जर समाधान असेल तर त्याला ती गोष्टीमध्ये आनंद तो शोधण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे बघा, एखाद्या मनुष्याला जेवायला अन्न नाहीये किंवा त्याला रोजच शिळी भाकर खावी लागते, परंतु त्याच्या मनामध्ये समाधान आहे की देवाने कमीत कमी मला शिळी भाकर तरी खायला दिली आहे, दुसऱ्या लोकांना जेवायलाही काही नाहीये. त्यावेळी तो मनुष्य त्या गोष्टींमध्येच आनंद शोधतो, त्या गोष्टींमध्येच समाधान मानतो. आणि ज्या व्यक्तीच्या मनामध्ये समाधान असतं ना मायबाप, ती व्यक्ती त्या भगवंताप्रती कृतज्ञता व्यक्त करतात आणि तिथेच आपल्याला भगवंताचं दर्शन घडतं. तीच भगवंताची सेवा, असं या ठिकाणी तुकोबाराय म्हणताय. पुढे तुकोबाराय म्हणताय, शांतीची बसती तेथे खुंटे काळगती. बघा, अतिशय गोड वर्णन तुकोबारायांनी या ठिकाणी केलेलं आहे. तुकोबाराय म्हणताय, जिथे खऱ्या अर्थाने शांतता नाहीये तिथे त्या मनुष्याच्या जीवनामध्ये कुठल्याच प्रकारचा आनंद नाहीये. इथे तुकोबाराय म्हणताय, शांतीची बसती तिथे खुंटे काळगती. म्हणजे बघा, तुकोबाराय म्हणताय, जिथे शांती स्थिर होते, जिथे शांतता अधिराज्य गाजवते तिथे काळालाही थांबावं लागतं, तिथे काळ थांबला जातो. म्हणजे याचा अर्थ काय? तुकोबाराय म्हणताय, जर मन शांत आहे तर आपल्याला भूतकाळांमध्ये घडलेल्या गोष्टीची खंत वाटत नाही आणि भविष्य काळांमध्ये येणाऱ्या गोष्टींची चिंता वाटत नाही. आपण पूर्णपणे वर्तमान काळामध्ये जीवन जगतो आणि वेळेचं आपल्याला कुठल्याही प्रकारे भान राहत नाही. त्या वेळेच्या बंधनामध्ये आपण अडकून राहत नाही. आपलं जीवन आपण आनंदाने जगायला लागतो, असं या ठिकाणी तुकोबाराय म्हणताय. म्हणजे बघा, जेव्हा मनुष्याचं मन शांत असतं तेव्हा मनुष्याला काळा पलीकडचा आनंद घेता येतो, काळा पलीकडच्या दुःखातून बाहेर निघता येतं, असं या ठिकाणी तुकोबाराय म्हणताय. पुढे तुकोबाराय म्हणताय, आली उर्मी साहे तुका म्हणे थोडे आहे. बघा, अतिशय गोड वर्णन तुकोबारायने या ठिकाणी केलेलं आहे. तुकोबाराय म्हणताय, मनात येणाऱ्या अनेक इच्छा, भावना आणि विकारांच्या लाटा जो सहन करतो त्याला मन जिंकणे हे सामान्य काम वाटत नाही. म्हणजे बघा, इथे तुकोबाराय म्हणताय, ते सहन करणं, मनात येणाऱ्या भावना, इच्छा, हे जे मनुष्य जो सहन करतो ना, जे त्या गोष्टींवरती नियंत्रण ठेवतो ना, त्या मनुष्याच्या जीवनामध्ये जर त्याने शांतता टिकून ठेवली ना तर एक खूप मोठं कार्य आहे. जो व्यक्ती आपल्या मनावरती नियंत्रण मिळवतो तोच व्यक्ती खरा आत्मज्ञानी आहे, खरा धैर्यवान आहे, असं या ठिकाणी तुकोबाराय म्हणताय.
म्हणजे तुकोबारायांनी हेच आपल्याला पटवून दिलंय की मनात येणाऱ्या इच्छा, भावना, विकार जो मनुष्य सहन करतो, जो त्याला कंट्रोलमध्ये ठेवतो, आणि त्याच व्यक्तीला तुकोबारायांनी ते खरा धैर्यवान, खरा आत्मज्ञानी आणि खरा आनंदी व्यक्ती म्हटलेलं आहे. म्हणजे बघा, एकूण या अभंगाच्या भावार्थामधून तुकोबाराय आपल्याला हा संदेश देत आहेत की बाबांनो, जर तुमच्या आयुष्यामध्ये शांतताच नसेल तर तुमच्या जीवनाला काही अर्थ नाहीये. तुमचं जीवन कधीच समाधानी राहणार नाही. तुम्हाला कधीच ईश्वराच्या अनुभूतीचा अनुभव घेता येणार नाही. जेव्हा मनुष्याचं मन शांत नाही तेव्हा त्याच्या जीवनामध्ये कुठल्याच प्रकारचा आनंद नाही. आणि ज्या मनुष्याच्या जीवनामध्ये शांतता नाही, त्या मनुष्याच्या जीवनामध्ये कितीही पैसा असेल, किती सत्ता असेल, तरी त्याच्या जीवनामध्ये खऱ्या प्रकारचं ऐश्वर्य नाहीये, खऱ्या प्रकारचं सुख नाहीये. खरा प्रकारे तो मनुष्य धनवान नाहीये, ज्ञानी नाहीये, असं या ठिकाणी आपल्याला तुकोबारायांनी म्हटलेलं आहे. बघा, या अभंगामधून तुकोबारायांनी वेळोवेळी आपल्याला शांततेचं महत्त्व पटवून दिलेलं आहे. तुकोबाराय म्हणताय, मान आणि अपमान होतच असतो, परंतु याच्या पलीकडे जाऊन तुम्ही जर त्या गोष्टींना सहन केलं, त्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं, तर काय होईल, तुमच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारे तुमचं जीवन आनंदाने भरून जाईल आणि तुम्हाला या गोष्टींपासून दूर राहता येईल आणि तुमचं जीवन आनंदाने जगता येईल. हेच आपल्याला तुकोबारायांनी या अभंगामधून पटवून दिलेले. बघा, बोलताना जर एखादा शब्द चुकला असेल तर मला क्षमा करा. तुम्हा सर्वांच्या चरणी डोकं टेकून माफी मागतो. परंतु जर माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जाताना तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी नतमस्तक होतो. माझ्या तुकोबारायांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी माऊली.